नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काल आपण आपला पहिला ब्लॉग टाकला होता. ज्यात व्ह्यू तर नाही आले, पण काही हरकत नाही. आपण कंटिन्यू आपले ब्लॉग टाकत राहू. आज आज आपला ब्लॉग थोडासा लेट चालू आहे, कारण आज आपण थोडं कामी गेलो होतो बँकमध्ये. तर सध्या आपण जाते आपल्या वावरात. बघू शकता शेताचा रस्ता. तर गावाला आल्याच्या नंतर शेतात नाही गेलं तर मजा नाही येत. कारण बाहेर किती काम केलं तर जे मजा शेतात गेल्याच्या नंतर येते ते कुठं नाही येत. म्हणून वावर आहे तो पावर आहे म्हणते ना. तर पण शेतात जाता जाता शेतातला रस्ता तेवढा कठीण आहे का सांगता नाही. चिखल, पहिलं तर चिखल तोडून जावं लागते आपल्याला. नाल्याला पाणी किती काय? हे नाला नाल्याला पाणी किती राहते? पाणी किती यायचं? भरून राहते का? हे कोणाचा वावर आहे? पाटील. तुटली जप्पा. आता इथून आपल्याला जायचं आहे वर. हे टेकडी चढल्याच्या नंतर इथे आपलं वावर. एवढी भयंकर टेकडी आहे का चढता एवढा दम येईन काही सांगता नाही येत. अर्ध माणूस तिथं थकून जाते. बापरे. हे आणि ते वावर गेल्याच्या नंतर आपला वावर येणार आहे. दम गेला. तर मस्त मोसम आहे, एक नंबर खतरनाक. बाजूला जंगल पण आहे. लवकर आपलं वावर आपल्या वावरात चालू आहे निंदन. पराठीचा निंदन होऊ शकता. बाजूचं जे झाड आहे ते आहे निंबाचं झाड. हे लावलं आईनं. त्याच्या साईडचं निंबाचं झाड आहे ते लावलं आजीनं. लहान छोटस झाड होतं काडीचं, आज एवढं मोठं झालं. वा, सावली तर खतरनाक देते. पराठी हे लावलं होतं आजीने झाड. वरती पण पराठी आहे. हा, निंदन झाल्यानंतर एक नंबर साफ दिसते पराठी. इथं वाटते शांतता. गरमी.